आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, जॉन गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, रेंडॉल बनट पाटील यांच्या आत्म्यासाठी देणार पिंकी रेंडॉल पाटील, मदलन व सायमन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, अंतोनी मॅथ्यू फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स डिसूजा, रोजमेरी व जॉकी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकोलस मुनीस, फादर सॅबी व झुरान कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार लुसी व एडवर्ड कोरिया, फिलिस फ्रान्सिस डायस यांच्या आत्म्यासाठी देणार रॉबर्ट डायस व कुटुंबीय, मदलन सायमन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार सेलिना पीटर मुरे, जॉन ग्रेशियस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, मदलन सायमन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा डिसोजा, जॉन कोरिया यांची वार्षिक मिसा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, जॉन परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार लीना जॉन परेरा, आईवडील व भावाच्या आत्म्यासाठी देणार लीना जॉन परेरा, मदलन सायमन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मॅटिला जेकब मेंडोन्सा, फ्रान्सिस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, मनवेल व तेरेजिन गुन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार अनिता विक्टर गुन्साल्विस, रोजा व सेबेस्टिन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स एडवर्ड मुनीस, जॉन ग्रेशियस यांच्या आत्म्यासाठी देणार लिडिया जसिंडो, परमेश्वराच्या माऊलीच्या आभार मानण्यासाठी देणार अर्सेला मेंडोन्सा, मार्कोस मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार अर्सेला मेंडोन्सा, आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार अर्सेला मेंडोन्सा, जॉना सांतोस बोर्जिस यांची वार्षिक मिसा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, जॉना व सांतोस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार शायनी बोर्जिस, जॉना व सांतोस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार सिडनी बोर्जिस, जॉना व सांतोस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार लावलिन बोर्जिस, हरमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार लावलिन व कीथ बोर्जिस, रीता व आगुस्तिन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार फादर बॉनी बोर्जिस, जॉना व सांतोस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार निकोलस बोर्जिस, डॉमिनिक व अंजू बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार सिडनी बोर्जिस, बोर्जिस कुटुंबातील सर्व मृत आत्म्यांसाठी देणार कुटुंबीय, जॉना व सांतोस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार प्रिया बोर्जिस, परमेश्वराच्या पवित्र मानेच्या आभार मानण्यासाठी देणार एडविना व जेनिफा परेरा, विक्टर मॉनिका व सिस्टर आयलिना परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार एडमन व जेनिफा परेरा, लुट्स माऊलीच्या आभार मानण्यासाठी देणार लुट्स विल्फ्रेड गोन्साल्विस, लुट्स माऊलीच्या आभार मानण्यासाठी देणार बॉस्को व कॅथरीन मुनीस, बाल येशूचे व लुट्स माऊलीच्या आभार मानण्यासाठी देणार ॲरावेला ॲशर व एमा, क्लेमेंट सायमन मुनीस 7व्याची मिसा देणार कुटुंबीय, झेवियर विन्सन डिसोजा 7व्याची मिसा देणार कुटुंबीय, क्लेमेंट सायमन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार सुनील मुनीस, मार्था सायमन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार सुनील मुनीस, क्लेमेंट सायमन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार संत पीटर शेतकरी सोसायटी तारोडी, क्लेमेंट सायमन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार दिलखुश शेतकरी सोसायटी तारोडी, तेरेजा व एडवर्ड रिबेलो यांच्या आत्म्यासाठी देणार नाताल रिबेलो, विंडन व राज कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार ब्लांच डिमेलो, फ्रान्सिस कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार ब्लांच डिमेलो, लिनस गॅब्रियल मचाडो यांच्या आत्म्यासाठी देणार नीता बेनी मचाडो, परमेश्वराच्या आभार मानण्यासाठी देणार ॲटलस मेंडोन्सा, जॉन जेरोम निग्रेल यांच्या आत्म्यासाठी देणार ग्लोरिया निग्रेल, आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार ग्लोरिया निग्रेल, घरातील सर्व मृत आत्म्यांसाठी देणार ग्लोरिया निग्रेल, अंजली निनास मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार क्विंटन लिओन मुनीस, जोना चार्ली दालमेत यांच्या आत्म्यासाठी देणार क्विंटन लिओन मुनीस, नून मुनीस दालमेत व निग्रेल कुटुंबातील सर्व मृत आत्म्यांसाठी देणार क्विंटन लिओन मुनीस, लुट्स मादीचे व परमेश्वराच्या आभार मानण्यासाठी देणार क्विंटन लिओन मुनीस, चांगल्या आरोग्यासाठी देणार अनामिक, आर्लिन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार अवर लेडी ऑफ नाझरेथ स्कूल रिटायर्ड टीचर्स, अवर लेडी ऑफ नाझरेथ स्कूल शाळेतील सर्व मृत शिक्षकांसाठी देणार आत्म्यासाठी देणार अवर लेडी ऑफ नाझरेथ स्कूल रिटायर्ड टीचर्स, आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार जुलियस फर्नांडिस, नून व फर्नांडिस कुटुंबातील सर्व मृत आत्म्यांसाठी देणार जुलियस फर्नांडिस, लुट्स माऊलीच्या आभारास्तव देणार जुलियस फर्नांडिस, जसिन डायस यांच्या आत्म्यासाठी देणार एनसी जसिन डायस, जॉन कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार निकोलस ग्रेशियस, ग्रेन मधु डिमेक व फ्रान्सिस विन्सन यांच्या आत्म्यासाठी देणार निकोलस ग्रेशियस, लुट्स मादीच्या आभारास्तव देणार लिजन व सोडॅलिटीच्या स्त्रिया, लिजन व सोडॅलिटीच्या मयत सभासदांसाठी देणार लिजन व सोडॅलिटीच्या स्त्रिया, लुट्स मादीच्या आभारास्तव देणार ग्लेनिस गिल्डन डिसोजा,
चांगले आरोग्य मिळाल्याबद्दल देणार मॅटिल्डा पटेल. लूज मारेच्या आभारास्तव देणार फिलोमिना ऑगस्टिन मेंडोन्सा. झेवियर व डेल्फिन डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार सिल्विया अल्मेडा. डेल्फिन व झेवियर डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार अनिता मुकणे. क्लेमेन व मार्था नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार लिओ परेरा. डायगो व मधु सापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार जॉनी नुनीस. झेवियर विन्सन डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार कैतान सापेत बोर्जिस. झेवियर विन्सन डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार सुशीला केविन फर्नांडेस. लुट्स मॉलीच्या आभार मानण्यासाठी देणार ऑल्गा व निकलस नुनीस. रोजी व क्रिझन नून यांच्या आत्म्यासाठी देणार ऑल्गा व निकलस नुनीस. लुट्स मॉलीच्या आभार मानण्यासाठी देणार मार्सेलिन जॉन मिरांडा. आईवडील व भाऊच्या आत्म्यासाठी देणार राफाएल नुनीस. अंतोन पेद्रो स्टीफन बेलेन व तेरेजिन फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार राफाएल नुनीस. मात्रे व नुनीस कुटुंबातील सर्व मृत आत्म्यांसाठी देणार राफाएल नुनीस. मार्तावर क्लेमेन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार राफाएल नुनीस. झेवियर विन्सन डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार डिझांड्रा डिसोजा. डेल्फिन झेवियर डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार डिझांड्रा डिसोजा. कॉडिला जेरोम फरिया यांच्या आत्म्यासाठी देणार डिझांड्रा डिसोजा. सिसिल व जेरोम फरिया यांच्या आत्म्यासाठी देणार डिझांड्रा डिसोजा. विन्सन डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार डिझांड्रा डिसोजा. डिसोजा कुटुंबातील सर्व मृत आत्म्यांसाठी देणार सिल्विया अल्मेडा. डिसोजा कुटुंबातील सर्व मृत आत्म्यांसाठी देणार अनिता मुकणे. मदलॅन व डायगो गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार लोरिन लिरेल गोन्साल्विस. फ्रान्सिस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार गिल्बर्ट बोर्जिस. लुट्स मॉलीच्या आभार मानण्यासाठी देणार जसिंटा कोरिया. बेर्नात कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार जसिंटा कोरिया. लुट्स मॉलीच्या आभार मानण्यासाठी देणार कॅरल बेनेडिक्ट नुनीस. लुट्स माऊलीच्या आभार मानण्यासाठी देणार एव्हलिन स्टेफन मेंडोन्सा. लुट्स माऊलीच्या आभारास्तव देणार जॉनथन व पलिटा बोर्जिस. लुट्स माऊलीच्या आभार मानण्यासाठी देणार जॉन डायस. क्लेमेन सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार शर्विन विजय डायस. जॉना व सांतोस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार मॅक्लॉइड बोर्जिस. जॉना व सांतोस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार मायकल बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार सुनीता पाटील. ऑल्विन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार सुनीता पाटील. आत्म्यासाठी देणार सुनीता पाटील. सेबेस्टिन घर्शी यांच्या आत्म्यासाठी देणार जेसन व जसिंटा घर्शी. रॉयल्टा उत्तनकर यांच्या आत्म्यासाठी देणार कोरिया कुटुंबीय. परमेश्वराच्या पवित्र मारीच्या आभार मानण्यासाठी देणार मार्ता डॉमिनिक नुनीस. क्लेमेंट सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मॉरोस दुमा फर्नांडिस. मार्ता सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मॉरोस दुमा फर्नांडिस. निष्पाप बालकांसाठी देणार रोझालिया ग्रेशियस. क्लेमेंट नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कॅरल सुवर्णा. आजी आजोबांच्या आत्म्यासाठी देणार कॅरल सुवर्णा. लग्नाच्या वर्धापननिमित्त परमेश्वराच्या माऊलीच्या आभार मानण्यासाठी देणार कॅसिना व अमेंडा डिसोजा. मार्कुस मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार अमेंडा डिसोजा. जूड डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार अमेंडा डिसोजा. पीटर मुरे यांच्या आत्म्यासाठी देणार अमेंडा डिसोजा. अतिशेस नून यांच्या आत्म्यासाठी देणार अमेंडा डिसोजा. रोजमरी मतेस गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार अमेंडा डिसोजा. क्लेमेंट सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार विजय बेर्नात नुनीस. शुद्धीस्थानातील आत्म्यांसाठी देणार विजय बेर्नात नुनीस. लुट्स माऊलीच्या सन्मानार्थ देणार सुनीता ग्लॅडसन रिबेलो. विल्सन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार सुनीता ग्लॅडसन रिबेलो. थ्रीजा एडवर्ड रिबेलो यांच्या आत्म्यासाठी देणार सुनीता ग्लॅडसन रिबेलो. क्लेमेन व मार्ता नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार लिन्सिया जोशुआ डिसोजा. बेलेन कैतान व क्लिफर्ड नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार लिन्सिया जोशुआ डिसोजा. लग्नाच्या वर्धापननिमित्त परमेश्वराच्या व माऊलीच्या आभार मानण्यासाठी देणार सबिना व आगुस्टिन ग्रेशियस. जॉन कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार सबिना व आगुस्टिन ग्रेशियस. जॉन कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार ॲन्स्टन व शर्विन ग्रेशियस. जॉन कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार डॉल्सी जॉन कोरिया. जॉन कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार ब्लॅन्सी फ्रान्सिस डिसोजा. लग्नाच्या वर्धापननिमित्त परमेश्वराच्या माऊलीच्या आभार मानण्यासाठी देणार ग्लोरिया व डायगो नुनीस. जॉन कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार ग्लोरिया व डायगो नुनीस. जॉन कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार इमॉन डायगो नुनीस. विन्सन फ्रान्सिस व मधु डिमिक घर्शी यांच्या आत्म्यासाठी देणार ग्लोरिया डायगो नुनीस. कोरिया ग्रेशियस व दफनभूमीतील सर्व मृत आत्म्यांसाठी देणार ग्लोरिया डायगो नुनीस. बस्त्याव नुनीस व डॉलरेज मेंडिस यांच्या आत्म्यासाठी देणार ग्लोरिया डायगो नुनीस. क्लेमेंट सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार लिडिया ऑल्विन नुनीस. नुनीस कुटुंबातील सर्व मृत आत्म्यांसाठी देणार लिडिया ऑल्विन नुनीस.
घरशी कुटुंबातील सर्व मृत आत्म्यांसाठी देणार लिडिया ऑल्विन नुनीस. परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार लिडिया ऑल्विन नुनीस. मार्शल, संतान व मॅगी यांच्या आत्म्यासाठी देणार रुबी फलकाव. परमेश्वराचे व लूट माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार प्रशांत परेरा. परमेश्वराचे व लूट्स माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार क्लेमेन्सिया व लेटिसिया परेरा. जॉन झाव कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार डोनाल्ड कोरिया. लूट्स माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार आगुस्तिन व विल्मा नुनीस. क्लेमेंट सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मीना व टेरी नुनीस. क्लेमेंट सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार विल्यम मुनीस. मॅक्सी व फ्रान्सिस नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. स्टीफन रॉड्रिक्स यांच्या आत्म्यासाठी देणार रेका व स्नायडर रॉड्रिक्स. लूट्स माऊलीचे सन्मानार्थ देणार संगीता निकलस दालमेत. सर्व मृत आत्म्यांसाठी देणार संगीता निकलस दालमेत. लूट्स माऊलीचे सन्मानार्थ देणार वेरोनिका विन्सन नुनीस. सर्व मृत आत्म्यांसाठी देणार वेरोनिका विन्सन नुनीस. कॅजिटन मायकल कोलासो यांच्या आत्म्यासाठी देणार मेरी कॅजिटन कोलासो. आई वडील व भावाच्या आत्म्यासाठी देणार हेरल मायकल नुनीस. नुनीस कुटुंबातील सर्व मृत आत्म्यांसाठी देणार हेरल मायकल नुनीस. जॉना सांतोस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार मॅग्झिना बोर्जिस. क्लेमेन नुनीस व झेवियर डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार मॅग्झिना बोर्जिस. क्लेमेन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार डॉलरेज रॅरल नून. क्लेमेन व मार्था नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मेबल मनवेल नुनीस. अति बस्त्या मुनीस व भाऊ यांच्या आत्म्यासाठी देणार मेबल मनवेल नुनीस. गराशियन इतूर नुनीस व धीराच्या आत्म्यासाठी देणार मेबल मनवेल नुनीस. परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार मेबल मनवेल नुनीस. फ्रँकी मनवेल नुनीस व दफनभूमीतील सर्व मृत आत्म्यांसाठी देणार मेबल मनवेल नुनीस. लूट्स माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार क्रिस्टिना व मॅक्झिना फर्नांडेस. देवाचे व माऊलीचे आभारस्तव देणार बेलेन पीटर फर्नांडेस. निकल जेम्शी मार्कुस फ्रान्सिस यांच्या आत्म्यासाठी देणार बेलेन पीटर फर्नांडेस. मॅक्सी कुटुंबातील सर्व मृत आत्म्यांसाठी देणार बेलेन पीटर फर्नांडेस. आई वडील व सासू सासऱ्याच्या आत्म्यासाठी देणार बेलेन पीटर फर्नांडेस. जोकिम जॉर्जी नाताल गुसिन यांच्या आत्म्यासाठी देणार बेलेन पीटर फर्नांडेस. क्लेमेंट सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार लुसी परेरा. क्लेमेन व मार्था नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार बेलेन पीटर फर्नांडेस. क्लेमेंट नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार पॅट्रिसिया क्लेरेन्स गुडिनो. आई वडील व भावाच्या आत्म्यासाठी देणार शामिन पीटर नुनीस. प्रवेश गीत क्रमांक 40. भोजनात सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने रोग्यांना रोगमुक्त केले, उपेक्षितांना प्रेमाने स्वीकारले,
दीनदुबले पीडिस यास बंधुप्रेमाच्या शिकवणुकीने आपलेसे केले. एका कुष्ठरोगी माणसाला आजच्या शुभ वर्तमानात प्रभू येशू बरे करतो. जीवनात एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर प्रबळ इच्छाशक्ती व त्याचबरोबर स्वतःचे श्रम व ईश्वरी कृपा आवश्यक आहे. कुष्ठरोग्यांना स्पर्श करून प्रभूने त्याला नवजीवन दिले. आपल्या समाजात वयोवृद्ध, अपंग आणि विकलांग आहेत. अशांना प्रभूचा विशेष आशीर्वाद मिळावा व इतराप्रमाणे त्यांना देखील आनंदाने जीवन जगता यावे म्हणून या पवित्र मिसा बलिदानात सहभागी होऊन प्रार्थना करूया. आजच्या आपल्या मिसाच्या वैयक्तिक हेतूबरोबर आपण पुढील व्यक्ती वाढदिवस साजरा करत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करून आशीर्वाद मागूया. क्विंटन लिओ नोनिस, विजय मायकल बॉर्जिस, सेबॅस्टिन निकलस अल्मेडा. तसेच आजची ही मिस्सा स्वर्गवासी जॉन जाव कोरिया व जॉना सांतोस बॉर्जिस यांची वार्षिक मिस्सा आहे. तसेच क्लेमेंट सायमन नोनिस व झेवियर विन्सेंट डिसूजा यांची 7व्याची पूर्व महिन्याची मिसा आहे. त्यांच्या आत्म्यात शांती लाभावी म्हणून आपण या मिसामध्ये विशेष प्रार्थना करणार आहोत. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. आपण आज लूर्ड्स माऊलीचा सण साजरा करीत असताना अनेक लोक लूर्ड्स या ठिकाणी जातात आणि त्या पवित्र पाण्यामध्ये ते आंघोळ करतात. त्यांचा आजार बरा होतो श्रद्धेनं. आपण देखील ह्या समयी लूर्ड्स मातेकडे प्रार्थना करूया आणि पवित्र पाण्याने आपल्याला आशीर्वादित करून घेऊया. हे निष्कलंक कुमारिके, दयामय माते, आजाऱ्यांच्या आरोग्या, पाप्यांच्या आश्रया, यातनेत असलेल्यांच्या सांत्वना, तुला आमच्या गरजा, आमच्या वेदना आणि आमची दुःखे माहीत आहेत. तुझी दयामयी नजर आमच्यावर टाक. लूड्स गावी एका गुहेमध्ये दर्शन देऊन त्या गुहेला तू एका पवित्र प्रार्थनागृहाचे स्थान प्रदान केलेस. तेथून तू तुझ्याकडे येणाऱ्या सर्व गरजवंतांना, आजाऱ्यांना व रुग्णांना उपाय म्हणून वेगवेगळी आध्यात्मिक व शारीरिक आरोग्यदाने देत असतेस. आम्ही संपूर्ण विश्वासाने तुझ्याकडे येतो व तुझे मातृतुल्य सहाय्य मागतो. हे प्रेमळ माते, आमच्या ह्या विनंत्यांना उत्तर दे. आम्ही तुझ्या गुणांचे अनुकरण करू व एक दिवस तुझ्या वैभवात आणि अक्षय सुखात तुझ्याबरोबर येण्याचा प्रयत्न करू. आपण आता पवित्र पाणी स्वीकारत असताना, आशीर्वाद स्वीकारत असताना आपलं जे आजारपण आहे, मग ते मानसिक, शारीरिक किंवा आध्यात्मिक आजारपण असेल, आपण एखाद्या पापामध्ये असू, ते आपल्या पापांची आठवण करूया आणि लूड्स मातेच्या विनंतीद्वारे आपण शुद्ध होण्यासाठी कृपा मागूया. आता फादर आपल्याला पवित्र पाणी शिंपडण्यासाठी येतील. आपण उभे राहायचं आहे.
जय देव जय देव जय बाबा जय पुत्र जय आज्ञा देवा स्वर्गधामी हो गौरव देवाला भूमीवरी शांती सुचितम मनुजाला आम्ही तुझा सवितो धन्यवाद गातो थोर तुझा महिमा आम्ही वर्णितो जय देव जय देव जय देव जय देव जय बाबा जय पुत्र जय आज्ञा देवा गौरव गीत परमाईशाया स्वर्गात गौरव सजनाला देव शांती देव आम्ही तव स्तुती करीत रे देवा धन्यवाद नावा देतो सदा भजन पूजन करीतो रे सेवा महिमा उगावा मुखेरित प्रभु देव बीजा प्रभु परमेशा विश्वेशा गणेशा शक्तिशाली नमो मुनिमान उतरुणवंत तुझी भगवंत थोर जनी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्त त्रिपुरात सुधा गुणवंता जनकनंदन परेश पोखरा प्रभु दुःख हारा परमेशा दयेचा सागरा जगमापहारी दया आम्हावरी कारी त्वरा पिता पावन जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वैसे ऐश्वर्यांत परम पवित्र आज्ञा परम पवित्र तुझी प्रभुवार तुझी कठोर येशू ख्रिस्ता परमाईशाला स्वर्गात गौरव सजनाला देव शांती देव सजनाला देव शांती देव आपण प्रार्थना करूया. क्षणभर शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी व आजच्या सर्व मिसाच्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया.
आपण प्रार्थना करूया. ही दयावंत परमेश्वरा, आज आम्ही देवाची माता निष्कलंक मरिया हिचा सण साजरा करीत आहोत. तिच्या प्रार्थनेमुळे आमच्या मानवी दुर्बलतेवर विजय मिळवण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. लेवी या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने मोशे आणि आरोन यास सांगितले, एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडी, सूज, संवत अथवा तकतकीत डाग असेल आणि तो महारोगाचा चट्टा असेल तर त्याला आरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजक पुत्रापैकी एकाकडे न्यावे. ज्या महारोगाच्या अंगावर हा चट्टा असेल त्याचे कपडे फाटके असावे, त्याचे डोक्याचे केस मोकळे सोडलेले असावे, त्याने आपला वरचा ओठ झाकून ठेवावा आणि अशुद्ध अशुद्ध असे ओढत जावे. जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे. तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे. छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभू तू माझ्या आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील. हे प्रभू तू माझा आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील. ज्याच्या अपराधी क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अधर्माचा दोष लावत नाही आणि ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. आपला प्रतिसाद. हे प्रभू तू माझ्या आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, आपला अधर्म मी लपवून ठेवला नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषी क्षमा केलीस. आपला प्रतिसाद. हे प्रभू तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करतील. आहो धार्मिक हो, परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. हो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. आपला प्रतिसाद. हे प्रभू तू माझ्या आश्रयस्थान आहेस, संकटापासून माझे रक्षण करशील. दुसरे वाचन. संत पौलाने कोरिंथीकरास पाठविलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. यहुदी, हेलेनी आणि देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखळविणारे होऊ नका. तर जसे मी सर्व गोष्टीत सर्वांना संतोषवितो आणि त्यांची तारण व्हावी म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा. जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. शुभवर्तमानासाठी उभे राहा. हालेलुया, जय जयकार प्रभु नामाचा, जय जयकार. हालेलुया, जय जयकार प्रभु नामाचा, जय जयकार.
प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. हालेलुया, जय जयकार प्रभु नामाचा, जय जयकार. हालेलुया, जय जयकार प्रभु नामाचा, जय जयकार. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. एक कुष्ठरोगी येशूकडे आला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याला त्याचा कळवळ आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. तेव्हा लगेच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला सक्त ताकीद देऊन लगेच पाठवून दिले आणि सांगितले, पहा, कोणाला काही सांगू नकोस, तर जाऊन स्वतः याजकाला दाखव आणि त्यास प्रमाण टाकावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले अर्पण कर. पण त्याने तिथून जाऊन घोषणा करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो बाहेर अरण्यात राहिला. तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. बंधू भगिनींनो, फेब्रुवारी महिना, ज्या महिन्याची आपण सुरुवात केलेली आहे, ह्या महिन्यासाठी पोप फ्रान्सिस यांनी एक विशेष हेतू आपल्याला प्रार्थना करायला सांगितलेला आहे. आणि तो म्हणजे जे लोक टर्मिनली इल आहेत, म्हणजेच जे फार आजारी आहेत, अनेक वर्ष त्यांना तो आजार जडलेला आहे आणि त्यातून काही मुक्तता मिळत नाही, अशा लोकांसाठी प्रार्थना करायला सांगितलेले आहे. त्याचबरोबर आपण 2 तारखेला संत ब्लेजच्या मिसावर आपण गळ्याला आशीर्वाद करून घेतलेला आहे. तसेच गेल्या रविवारी वर्ल्ड कॅन्सर डे. आज अनेक लोक कॅन्सरने त्रासलेले आहेत आणि कॅन्सरमुळे त्यांना रेडिएशन वगैरे ह्या गोष्टी सातत्यानं अनेक वर्षानुवर्ष करत आहेत. आणि अशा तऱ्हेनं अनेक असे आजारी लोक आपल्या कदाचित घरात असतील, अवतीभोवती असतील आणि जगामध्ये आहेतच. आपण जेव्हा हॉस्पिटल्समध्ये जातो तेव्हा अनेक लोक अगदी दुःखी, पीडित असे दिसून येतात, कारण त्यांना आजारातून मुक्ती हवी असते. आणि अशा तऱ्हेनं आजचा हा दिवस आपण ग्रोटोजवळ, लूर्ड्स मातेच्या ग्रोटोजवळ आपण ही मिस्सा साजरी करत आहोत. प्रथमतः आपण लूर्ड्स मातेद्वारे परमेश्वराचे आभार मानूया की आपल्याला चांगलं आरोग्य आहे, आपण इथे येऊ शकतो, मिस्सासाठी देवाचा गौरव करू शकतो. तर प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला आजार असेल किंवा नसेल, परंतु ह्या जगात एक माणूस म्हणून जीवन जगत असताना मानसिक, शारीरिक किंवा आध्यात्मिक आजार आपल्याला असू शकतो. आणि अशा तऱ्हेनं ज्यांना आजारातून मुक्ती हवी आहे
आज आपण लूड्स मातेचा सण साजरा करीत असताना मी तर त्या ठिकाणी गेलो नाही लूड्स मातेचं दर्शन घेण्यासाठी फ्रान्समध्ये, परंतु असं म्हटलं जातं की पवित्र मरियेनं लूड्स ह्या शहरी मासाबेल ही गुहा होती, त्या ठिकाणी बर्नाडेटला 18 वेळा दर्शन दिलेलं आहेत. वर्ष होतं 1858. आज जवळजवळ 166 वर्ष होत आहेत आणि अनेक लोक त्या ठिकाणी जातात. का? कारण त्या ठिकाणी पवित्र मरियेनं एक संदेश बर्नाडेटला दिलेला होता, त्या लोकांना तिच्याद्वारे दिलेला होता, आणि तो म्हणजे पेनन्स पेनन्स पेनन्स, पश्चाताप करा पश्चाताप करा पश्चाताप करा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अगदी चांगला डोस असेल आपल्या जीवनात, जर आपल्याला आरोग्य अनुभवायचं असेल तर तो म्हणजे आपण पश्चाताप करायला हवा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या ठिकाणी जे लोक लूड्स मातेच्या दर्शनासाठी जातात त्या ठिकाणी जे खोबड्या घालून जातात, म्हणजे जे क्रचेस किंवा वॉकर किंवा व्हीलचेअर, जे लोक श्रद्धेने जातात, पश्चाताप मनातून अंतकरणातून करतात, त्यांना खरोखर आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आणि ह्याचं जिवंत उदाहरण जर आपण त्या ठिकाणी व्हिजिट केली, भेट दिली, तर तुम्हाला दिसून येईल की अनेकांनी आपली क्रचेस, आपल्या खोबड्या त्या ठिकाणी सोडलेल्या आहेत, आपले वॉकर्स, आपले व्हीलचेअर्स त्या ठिकाणी सोडलेले आहेत. मी अजूनही गेलो नाही, मला वाटतं फादर बॉनी किंवा क्लोवी फादर गेले असतील, गेले होते का? येस, त्यांना तो अनुभव असेलच. आणि मी त्यांना सांगत होतो की फादर तुम्ही तुमचा अनुभव आमच्या लोकांना सांगा, परंतु फादर सांगतात की मराठीचं थोडंसं रिस्ट्रिक्शन आहे, तर त्यासाठीच मी तुमच्या पुढे लूड्स मातेच्या सणाचं प्रवचन देण्यासाठी उभा आहे. तर अशा तऱ्हेनं एक म्हणजे अनेक चमत्कार त्या ठिकाणी घडून आलेले आहेत आणि होत आहेत. तर त्यासाठी प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण लूड्स मातेच्या ठिकाणी जर आपण जाऊ शकलो नाहीत तरी पण लूड्स माता पवित्र मरिया आपल्याकडे आहे. बेलेन माऊली आपली आश्रयदाती आहे. आपल्या विनंत्या, आपल्या गरजा ती परमेश्वराकडे, तिच्या पुत्राकडे नेत असते आणि नेणार आहे. तर आपण श्रद्धेनं त्यासाठी यायला हवं. आता जे लोक त्या ठिकाणी फ्रान्सला जातात लूड्स शहरी पिलग्रिम म्हणून, तर ते श्रद्धेने जातात. एवढ्या लांबून जायचं म्हणजे ते श्रद्धेने जात असतात, आणि जे श्रद्धेने जातात, पश्चाताप करतात, त्यांना खरोखरच आरोग्य लाभलेलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपली श्रद्धा, परमेश्वरावरील आपली श्रद्धा मजबूत असणं महत्त्वाचं आहे. पवित्र मरिया आपल्याला बरं करत नाही, तर पवित्र मरिया ही आपल्या श्रद्धेद्वारे आपली विनंती, आपली गरज प्रभुचरणी नेत असते आणि ती आपल्याला आशीर्वाद मिळवून देत असते. म्हणून आपण पवित्र मरियेद्वारे प्रभूकडे जायला हवं. आपली श्रद्धा प्रभूपर्यंत पोहोचायला हवी, की ज्याद्वारे खरोखर प्रभूचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि त्या आशीर्वादानं आपल्याला आरोग्य अनुभवता येईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण लूड्स मातेचा महिमा किंवा त्या ठिकाणचा महिमा ऐकलेलाच आहे, काहींनी अनुभवलेला देखील असेल, तुमच्यापैकी देखील काहीजण त्या ठिकाणी गेले असालच. आज आपण शुभवर्तमान जे आहे ते शुभवर्तमान आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त एक कुष्ठरोगी ह्याला बरं करतो. तुम्हाला माहीत आहे की पूर्वी आपण काही कुष्ठरोगी आपल्या घराकडे वळताना किंवा रस्त्यावर पाहायचो, जे त्यांचे हात वगैरे बांधून यायचे किंवा भिक्षा मागण्यासाठी येत असत. परंतु आज आपल्याला सहसा दिसत नाहीत. मी ठाण्याला होतो, त्या ठिकाणी एक लेपर कॉलनी म्हणून
ओळखली जायची. परंतु त्या ठिकाणी पण पुष्कळ बदल झालेला होता आणि त्या ठिकाणचं नाव दिलेलं होतं आनंदनगर. आणि अशा तऱ्हेनं ते लोक जवळजवळ म्हणजे बरे झालेले होते. परंतु येशूच्या काळामध्ये हा कुष्ठरोग एवढा भयानक म्हणून मानला जायचा की ज्याला हा कुष्ठरोग झालेला आहे त्याला लोक, अगदी कुटुंबातले घरातले माणसं देखील त्याला वाळीत टाकत असत. आणि ह्या लोकांना अशी काही जणू काही त्यांचा अपमान केला जात असे. कारण परमेश्वराने आपल्याला सर्वांना त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेलं आहे. आणि अशा तऱ्हेनं ह्या ज्या लोकांना हा लेप्रसी झालेली होती त्यांना ते वाळीत टाकत असत आणि त्यांना अशुद्ध म्हणून ते मानत असत. त्यांच्याशी त्यांना कोण स्पर्श करीत नसे किंवा त्यांचा स्पर्श दुसऱ्यांना झाला नाही पाहिजे, अशी परिस्थिती येशूच्या काळामध्ये होती आणि येशूने ते अनुभवलेलं होतं. आणि अशा वेळेस तुम्हाला माहीत आहे प्रभू येशू ख्रिस्त हा अनेक चमत्कार अद्भुत कृत्य करत होता. अनेक लोक त्याच्याकडे येत होते, ज्यांना मानसिक आजार होता, ज्यांना शारीरिक होता, आध्यात्मिक आजार होता, ते सर्व लोक त्याच्याकडे झुंडीने यायचे की त्याला प्रार्थना करायला किंवा खायला प्यायला देखील वेळ मिळत नसे. होय प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि अशा परिस्थितीमध्ये एक माणूस त्या ठिकाणी येतो जो कुष्ठरोगी असतो. आणि हा कुष्ठरोगी येशूला सांगत नाही की मला आशीर्वाद दे, परंतु हा कुष्ठरोगी सांगतो की हे प्रभू, तुझी इच्छा असेल तर मला बरे कर. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कधीकधी काही गोष्टी आपण अधिकाराने देवाकडे मागण्याचा प्रयत्न करतो की हे देवा, हे मला दे, ते मला दे, हे मला पाहिजे. परंतु त्या कुष्ठ रोग्यानं समाजाचा नियम मोडलेला होता. आणि तो म्हणजे जरी ह्या कुष्ठरोग्यांना समाजात एखाद्याच्या जवळ येण्याचं बंदी होती तरी पण तो येशूकडे आलेला होता आणि म्हणाला नम्रतेनं की हे प्रभू, तुझी इच्छा असेल तर मला बरे कर. आणि ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं पाहिलं, त्याची श्रद्धा पाहिली, त्याचा विश्वास पाहिला आणि प्रभू येशू ख्रिस्तानं देखील समाजाचा नियम मोडला. आणि तो म्हणजे त्याला स्पर्श केला आणि म्हटलं की तू, माझी इच्छा आहे, तू बरा हो. आणि अशा तऱ्हेनं प्रिय बंधू आणि भगिनींनो, तो कुष्ठरोगी बरा झाला. आणि बरा झाल्यानंतर त्याला येशूने सांगितलं की तू जा, कुणाला सांगू नकोस. परंतु तो बरा झालेला आहे ह्याचा आनंद त्याला एवढा झालेला होता. त्याला प्रभू येशू ख्रिस्त भेटलेला होता, प्रभू येशूचा स्पर्श त्याला झालेला होता. आणि अशा तऱ्हेनं तो लगेच प्रभू येशूचा, देवाचा गौरव करीत सर्वांना सुवार्ता सांगत राहिला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण अनेक साक्रामेंत घेतलेली आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताला आपण कम्युनियनद्वारे ह्या वेदीवरून स्वीकारत असतो. आपली प्रभू येशू ख्रिस्तावर कितपत आपली श्रद्धा आहे. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण आपल्या हृदयात स्वीकारत असतो, जो आपल्यामध्ये येऊन राहत असतो, वस्ती करत असतो, त्या स्पर्शाची आपण जाणीव ठेवून आपण जो आपला आजार आहे, मग तो मानसिक असो, शारीरिक असो किंवा आध्यात्मिक असो, तो आपण बरं करण्यासाठी प्रभू येशूला सांगतो का की हे प्रभू येशू, जर तुझी इच्छा असेल तर माझा आजार दूर कर. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या कुष्ठरोग्याला माहीत होतं की त्याचा जो आजार आहे, त्याचं जे दुःख आहे, त्याचं जे वेदना आहेत, ह्या त्याला दूर करायच्या होत्या. आपण देखील आज लूर्ज मातेचा मान सन्मान करीत असताना आपण आपलं आजारपण काय आहे ते प्रथमतः आपण ओळखायला हवं. मग ते मानसिक असेल, मग ते शारीरिक असेल किंवा आध्यात्मिक असेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता लवकरच आपण बुधवारपासनं राखेचा बुधवार साजरा करणार आणि प्रायश्चित्त काळाला सुरुवात करणार आहोत की ज्या ठिकाणी आपण आपली जी पापं आहेत, आपल्या विरुद्ध, दुसऱ्यांविरुद्ध, समाजाविरुद्ध, निसर्गाविरुद्ध, ही पापं आपण ओळखून घेऊया. आणि जसं कुष्ठरोगाने जाऊन तो त्याला अशुद्ध म्हणून समाज मानत होतं, तर त्याने प्रभू येशूकडे जाऊन प्रभू येशूला सांगितलं की हे प्रभू येशू, मला शुद्ध कर. आणि प्रभू येशूने त्याला स्पर्श करून शुद्ध केलेला आहे. आपण देखील जे कुंसार, जे साक्रामेंत आहे, प्रायश्चित्त,
संस्कार आहे किंवा कन्फेशन कुंसार, तर त्यासाठी आपण वेळोवेळी जाऊन आपलं अंतःकरण शुद्ध करायला हवं. म्हणजेच आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य अनुभवास मिळेल. आणि हे जे आरोग्य आपण अनुभवत आहोत, ज्याप्रमाणे त्या कुष्ठरोग्याने, जरी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की जा कुणाला सांगू नकोस, तरी त्याने प्रभू येशूचा गौरव करीत राहिलेला आहे, परमेश्वराचा गौरव केलेला आहे. प्रभू येशूची सुवार्ता आपल्या जीवनाद्वारे, आपल्या शब्दाद्वारे, आपल्या कृतीद्वारे तो सांगत राहिलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, थोडा वेळ शांत राहून आपण लूट्स मातेकडे प्रार्थना करूया की हे लूट्स माते, आमच्यासाठी विनंती कर. हा माझा आजार आहे, मग तो मानसिक, शारीरिक किंवा आध्यात्मिक असेल. हे पवित्र मरिये, हा माझा आजार दूर करण्यासाठी तुझ्या पुत्राकडून मला शुद्धतेचा आशीर्वाद मिळू दे. आमेन. विश्वासासाठी वेळ. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र, एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवासाठी आणि आमच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला कुसे दिले, पुंती पिलाताच्या अंगाने त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले. तो लोकांत करला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. आणि जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तो बहुमाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र यांच्या समवेत त्याला भजतात आणि घडवतात. तो संदेशामार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवन याची मी वाट पाहतो. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रिय बंधू भगिनींनो, लोकांचे दुःख व अडचण दूर करण्यासाठी आपल्या मनाची तयारी उत्कृष्ट हवी आहे. येशूनी ती दाखवली व कुष्ठरोग्याला रोगमुक्त केले. आपणही आपल्यामधील कमवत बंधू भगिनींना करुणापूर्वक सहाय्य करून त्यांच्या यातना कमी कराव्या शिकावे. म्हणून आपण आता प्रार्थना करूया. आपले उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. करुणेची शिकवण मानवजातीला देणारे आपले परमगुरू स्वामी, सर्व कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्थ यांना ईश्वरी बल मिळावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आरोग्य सेवेचे पवित्र कार्य करणाऱ्यावर ईश्वरी वरदस्थ असावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
विविध रोगांनी रोगमुक्त झालेल्या बंधू भगिनीसाठी प्रार्थना करूया. कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह, किडनी इत्यादी आजाराने जे ग्रस्त आहेत त्यांना प्रभूचा गुणकारी स्पर्श व्हावा व ते आजारातून बरे व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ईश्वरी मल्यात सेवा कार्य करण्यासाठी गेलेल्या तरुण तरुणीला प्रभूंनी सुरक्षित ठेवावे, तसेच त्यांच्या पाठीशी ईश्वरी बल असावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. आपलं उत्तर हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझा पुत्र येशूच्या दानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. कुष्ठरोग्याला बरे करून त्याने आपले करुणायुक्त हृदय प्रकट केले. आम्ही देखील अशा प्रकारच्या करुणायुक्त आचरण करून आपल्या जीवनातून येशू ख्रिस्ताचे दर्शन घडावे म्हणून आम्हाला तू सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गीत क्रमांक 127 जीवन घे. बंधू भगिनी, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला माने व्हावी म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्यांच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझ्या लोकांकडून ह्या प्रार्थनेचा व भेटीचा स्वीकार कर. तुझ्या पुत्राची माता धन्यकुमारी मरिया हिच्या मध्यस्थीद्वारे आमच्या प्रार्थना व विनंती ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा आणि ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे.
हे प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारंदायक आहे. आज आम्ही धन्यकुमारी मरियेचा सण साजरा करीत असताना या शुभदिनी आम्ही तुझी स्तुती करावी व तुला धन्यवाद द्यावीत आणि तुझ्या नावाचा गौरव करावा हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता एक पुत्र जगाचा सार्वकालिक प्रकाश आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची तू कुमारी माता बनलीस. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्यात वैभवाने गुण गातात, सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात, सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात. स्वर्ग आणि स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफी मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड सुरात आमची मधुर सूर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणी आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू यांच्यावर दववशाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला समोर गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापसमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. प्रभू येशू उठला, जगती पुन्हा भेटला, हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारण्याचा प्याला अर्पण करतो.
तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, ऑस्वेल आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विस्कार घडो. जे आमचे अन्न बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि तुझ्या दयेवर विसंबून मरण पावली आहेत, त्यांचेही तू स्मरण कर. या जगातून बोलावून घेतलेली जॉना, क्लेमेंट, सायमन, झेवियर यांची तू आठवण कर. त्यांची तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावेत आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. क्रिस्ताः द्वारे क्रिस्ताः सह क्रिस्ताः ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या हाताई तुझा सन्मान तुझा हा गौरव सदा सर्वदा हो तुझ्या आठव. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तुझे पृथ्वीवरी त्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून मला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहून सर्व प्रकारच्या चिंता व विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझा आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हाला शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैकी देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकास शांती वंदन करूया. प्रभूची शांती. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हाला शांती दे. हे प्रभू येशू ख्रिस्त, मी पासून ईश्वराच्या वृक्षाचं सेवन करीत आहे, त्यामुळे मला शिक्षेत पात्र ठरू नकोस, तर मानसिक व शारीरिक आरोग्य व मुक्ती मिळू दे.
हे पहा परमेश्वराची कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराची कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. गीत क्रमांक 177 या दासाचे. या दासाचे भाग्य उजळले.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियेच्या सन्मानार्थ आम्ही हे पवित्र साक्रमेंट आनंदाने साजरे केले आहे आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व तिचे प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. संडे अनाउन्समेंट. आजचे दुसरे कलेक्शन SVP साठी असेल. आजच्या मिसाचे आयोजन व चर्च सफाई पॅरिश कौन्सिलच्या सभासदांनी केले, त्यांचे मनपूर्वक आभार. येत्या रविवारच्या मिसाचे आयोजन व चर्च सफाई वेलणकरणी माता खाडीवर विभागाचे असेल व येत्या शुक्रवारी इनमित्रीवर मिसाचे व क्रूसाच्या वाटेचे व ध्वजरोहणाचे आयोजन संत फ्रान्सिस झेवियर पालखाडी व वेलणकरणी माता खाडीवर विभागाचे असेल. या आठवड्यात शुक्रवारी क्रूसाच्या वाटेची सुरुवात होत असल्यामुळे 13 तारखेस इनमित्रीवर मिसा न होता ही मिसा शुक्रवारी दिनांक 16 फेब्रुवारी 2024ला होईल. चर्च मालमत्तेस कंपाऊंड घालण्यासाठी सर्व बांधकाम करणाऱ्या पॅरिशमधील सर्वांची छोटीशी सभा दिनांक 11 फेब्रुवारी 7:30च्या मिसानंतर चर्च ऑफिसमध्ये असेल. कृपया वेळात वेळ काढून सभेस येणे ही नम्र विनंती. उपवास काळात येत्या रविवारपासून इंग्रजी मिसा नसेल. पालकांनी प्रत्येक रविवारी संध्याकाळी 4 वाजता मुलांना संडे स्कूलला, मिसाला व पासाला घेऊन येणे असे PPC मीटिंगमध्ये ठरले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बुधवारी सकाळी 10 वाजता आपल्या चर्चमध्ये शरीराचे व मानसिक व्यायामाचे विनामूल्य क्लास सुरू आहेत. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी जागतिक लग्न दिवस साजरा करण्यात येत आहे. या दिवशी संध्याकाळी 6 वाजता लग्न झालेल्या जोडप्यांसाठी विशेष मिसावर आशीर्वाद देण्यात येणार आहे. तसेच 1 तासाचा कार्यक्रम असेल. कृपया पॅरिशमधील सर्व लग्न झालेल्या जोडप्यांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. विवाहित जोडप्यास तुमच्या लग्नाच्या वचनाचे नूतनीकरण केले जाईल. जोडप्यांनी एकत्र बसावे. 2023 व 2024 आजपर्यंत सिल्वर व गोल्डन ज्युबिलीसाठी खास आमंत्रण. लग्न संस्कार स्वीकारणाऱ्या अगोदर अत्यावश्यक मॅरेज प्रिपरेशनसाठी मराठी व इंग्रजी कोर्ससाठी तारखा बोर्डवर लावल्या आहेत. इच्छुकांनी नोटीस बोर्ड पाहावा. तसेच बाळाच्या अपेक्षेत असलेल्या सर्व पालकांनी 5व्या महिन्यापासून प्री बाप्टिझम कोर्ससाठी
नावे चर्च ऑफिसमध्ये रजिस्टर करणे. शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका. आर्थिक फायनान्शियल वर्ष संपत आले आहे, तरी ज्या कुणी कम्युनिटी फंड भरला नाही त्यांनी मार्च संपण्याअगोदर भरावा ही नम्र विनंती. पॅरिश कौन्सिलने मैताच्या मिस्साच्या टायमिंग फायनल केले आहे. सकाळी 9 वाजता व संध्याकाळी 5 वाजता असेल. संध्याकाळी 6 वाजता मिस्सा असल्यास मैताची मिस्सा 5:30 वाजता ठेवली जाईल, तरी कृपया ह्यात कुणीही बदल करू नये. बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 शाळा कॉलेजच्या मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. त्या निमित्ताने संध्याकाळच्या 6च्या मिस्सानंतर मुलांना व त्यांच्या आईवडिलांना पवित्र साक्रामेंटाचा आशीर्वाद दिला जाईल. तसेच बुधवार राखेचा बुधवार सकाळी 6च्या व संध्याकाळी 6च्या मिस्सावर आपल्या कपाळास राख लावली जाईल. चर्च ऑफिसमध्ये सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत व संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत मिस्सा स्वीकारल्या जातील. या दरम्यान मिस्सा देऊन आपली रसीद घ्यावी. कृपया संपूर्ण 6 महिन्याच्या किंवा वर्षभराच्या मिस्सा न स्वीकारता फक्त 3च महिन्यासाठी मिस्सा स्वीकारल्या जातील. फादरांना दररोज सकाळी 10 ते 1च्या दरम्यान किंवा इतर वेळेस विथ अपॉइंटमेंट भेटू शकता. ऑफिसच्या कामासाठी अनिशा फर्नांडिस किंवा टेनिसन बेलू यांच्याशी संपर्क साधावा. रविवार दिनांक 4 फेब्रुवारीचे दान रुपये 13,483. बुधवार 31 जानेवारीचे दान रुपये 2,080. शुक्रवार 2 फेब्रुवारीचे दान रुपये 3,670. मंगळवार 6 फेब्रुवारी संत गोन्सालो ग्रासिया जांबेरी व कुंभारवाडा विभागाचे सणाचे दान रुपये 5,341. चर्चचे डोनेशन रुपये 25,000 देणार स्वर्गवासी मधल्यान सायमन नुनीस यांच्या स्मरणार्थ सँड्रा डिसुजा. रुपये 1,500 देणार एविटा वर मार्क डिमेलो. रुपये 1,000 देणार जेनेट व डेन्झिल सराव. वेदीवरील फुलांसाठी रुपये 2,000 देणार जॉना सांतुस बोर्जिस यांच्या स्मरणार्थ देणार सिडनी बोर्जिस. वेदीवरील फुलांसाठी रुपये 1,000 झेवियर्स सायमन व डेल्फिन डिसोजा यांच्या स्मरणार्थ देणार डिल्झना झेवियर डिसोजा. वेदीवरील फुलांसाठी रुपये 1,000 सिल्वर जुबली निमित्त देणार सुनीता व ऑस्टिन मुनीस. आपल्या उदारतेबद्दल धन्यवाद. मिस्सानंतर युवकांनी खुर्च्या चर्चमध्ये जमा करण्यासाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती. युवक नसतील तर कोणीही हातभार लावायचा आहे. आपल्या खुर्च्या एकत्र स्टॅक करून ठेवा. लाल कलरच्या आहेत ते एकत्र राहू दे, त्याच्यात मिक्स करू नका. ओके. प्रथमतः आज आपण लुर्ड्स मातेचा सण साजरा करत आहोत. हा सण सर्वांना आरोग्याचा, आध्यात्मिकतेचा आणि आनंदाचा जावा ह्या शुभेच्छा. हॅपी फीस्ट टू ऑल ऑफ यू. फादर क्लोवी, फादर बॉनी, फादर मायकल, ब्रदर्स, त्याचे माझ्या वतीनं तुम्हा सर्वांना हा सण आनंदाचा जावो. हॅपी फीस्ट टू ऑल ऑफ यू. आपण बुधवारपासनं प्रायचित्त काळाला सुरुवात करणार आहोत. सकाळी 6 वाजता मिसा असेल, संध्याकाळी 6 वाजता असेल. दोन्ही मिसावर राख लावली जाईल. तसेच येत्या शुक्रवारी आपल्या स्टेशन ऑफ द क्रॉस असेल, त्याच्यासाठी विभागाची ऑलरेडी नेमणूक केलेली आहे. आणि 5 वाजता आपण इथून इरमित्रीवर जाणार आहोत क्रुसाची वाट करत. त्याचबरोबर तिथे गेल्यानंतर मग आपण ध्वजारोहण करणार आणि मिस्सा करणार आहोत. तर 13 तारखेला मिस्सा करणार नाहीत, कारण शुक्रवारी स्टेशन ऑफ द क्रॉस आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. तर त्यासाठी आपण ज्या 13 तारखेला गोष्टी करणार आहोत तेच आपण 16 तारखेला करणार आहोत. तर ह्याची नोंद घ्यावी. आणि येत्या रविवारी 5 वाजता आपल्या चर्चमध्ये फादर रॉबर्ट हे मिस्सा करण्यासाठी आणि प्रवचन देण्यासाठी 5ची मिस्सा असेल. तसेच पॅरिश काउन्सिलच्या सजेशनप्रमाणे संडे स्कूल हे सकाळी न ठेवता ते संध्याकाळी ठेवलेलं आहे, की ज्याद्वारे मुलं देखील पासासाठी येऊ शकतील. म्हणून संध्याकाळी 4 वाजता मुलांसाठी कॅटेकिझम ठेवलेलं आहे.
आम्ही टीचरांच्या वतीनं आम्ही प्रयत्न करू की टीचर्स अवेलेबल असतील. आपण सुरुवातीला पाहणार आहोत की कसा रिस्पॉन्स आहे त्याप्रमाणे, नाहीतर मग परत आपल्याला त्याच्यावर डिसिजन घ्यावा लागेल. तर पुन्हा एकदा फादर बॉनी आणि क्लोवी ह्या ठिकाणी येऊन आपल्यासाठी आज ही मिस्सा अर्पण केलेली आहे. त्यांचे मनापासून आभार. उभे राहून आता आशीर्वाद स्वीकारूया. आशीर्वादासाठी आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. धन्य कुमारी मरियेपासून जन्मलेल्या परमेश्वराचा पुत्राने मानव जातीचा उद्धार केला. आपल्या कृपादानाने तो तुम्हाला परिपूर्ण करो. आमेन. मरियेद्वारे तुम्हाला जीवनदाता प्राप्त झाला. त्याच्या प्रेमदायी कृपाछात्राचा तुम्हाला आनंदमय अनुभव येवो. आमेन. तुम्ही मरियेचा सण आनंदाने सहभागी होण्यास आम्हाला आला आहात. पवित्र आत्म्याच्या आनंदाही कृपादानाने सार्वकालिक राज्याचं वरदानाने तुमची हृदय भरून जावो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभो आणि तुमच्या अंतर्यामी. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमाने व शांतीने पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. सर्वांनी मिस्सा बाहेर करण्यासाठी थोडंसं इनकन्व्हिनियन्स झालेलं आहे, ते त्यास सहकार्य दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आज आपण स्वर्गवासी जॉन जाओ कोरिया व जॉना सांतोस बॉर्जिस यांची वार्षिक मिस्सा अर्पण केलेली आहे. तसेच स्वर्गवासी क्लेमेंट सायमन नुनिस व झेवियर विन्सेंट डिसोजा यांची 7व्याची पूर्व महिन्याची मिस्सा आपण अर्पण केलेली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून आपण खाचेवरील प्रार्थना आता करणार आहोत. कुटुंबीय खाचेजवळ जाऊन उभे राहू शकता. आपल्या मृत भावंडांसाठी आता आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. प्रभू येशू म्हणाला, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. माझ्यावर जो श्रद्धा ठेवतो तो मेला तरी जगेल. सार्वकालिक मरणाचा अनुभव त्याला येणारच नाही. हे प्रभू येशू, तुझा मित्र लाजरस मरण पावला तेव्हा तू रडलास. आमच्या दुःखात तू आमचे सांत्वन कर. प्रभू आमची प्रार्थना आहे. तू मृतांना जिवंत केलेस. आमच्या ह्या भावंडांना सार्वकालिक जीवन दे. प्रभू आमची प्रार्थना आहे. आमच्या भावंडांच्या मृत्यूमुळे आम्हास झालेल्या दुःखात आम्हाला धीर दे. आमची श्रद्धा आमचे सांत्वन बनव. शाश्वत जीवन आमचे आशास्थान बनव. प्रभू आमची प्रार्थना आहे. हे प्रभू, तू जीवन व पुनरुत्थान आहे. पापी मनुष्याने तुझ्याकडे वळावे व तुझी प्रार्थना करावी अशी तुझी इच्छा आहे. आमच्या मृत भावंडासाठी शोकपूर्ण अंत करणाने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. ह्यांना मृत्यूकडून अमृतत्वाकडे ने. स्वर्गातील संतांबरोबर सार्वकालिक आनंदात ह्यांना सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हे प्रभू, ह्यांना चिरंतन शांती दे. मेलेल्या विश्वासू लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. एक नंबर प्रार्थना करूया. आपल्या भावंडांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभावी म्हणून. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो कृपा पूर्ण प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. एक आमच्यावर प्रार्थना करूया. ह्या आपल्या दफनभूमीमध्ये तसेच आपले जवळचे आप्तेष्ट देवाघरी गेलेले आहेत त्या सर्वांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभावी म्हणून आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. तसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सरकाळ. आमेन. गीत क्रमांक 480.